नाशिकचा भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याला 24 तारखेला त्याचा एन्काउंटर होईल. नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याला जेलमध्येच मारण्यात येईल. नाशिकच्या भोंदू बाबाकडे मंत्री कोणतं औषध घ्यायला जात होते, शक्तिवर्धक कोणतं औषध होतं. धनंजय मुंडे, कोकाटे, रुपाली चाकणकर यांच्यानंतर तटकन यांचा नंबर. तर त्यापासून केसरकरांच्या अडचणीत वाढ, केसरकरांना अटक होणार. जेलमध्ये गेला तरी अशोक खरात याचा माज कमी झालेला नाही. या सर्व घटना थोडक्यात जाणून घेऊ. आतापर्यंत अशोक खरात प्रकरणामध्ये काय काय घडलं. नाशिकमधला अशोक खरात अत्याचार प्रकरणामध्ये जेलमध्ये राजीनामा देत असताना सुमित्राताई पवार यांच्या तोंडावर गंभीर भाव होते, तर रुपाली चाकणकर यांच्या तोंडावर तसे काहीच गिल्ट आणि गंभीर भावना नव्हत्या, असं त्यांच्यावरती आरोप करण्यात आले. सुनील तटकरे चाकणकरांचा बचाव करताना दिसत होते आणि चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर पक्षांतर्गत झालेल्या फुटीवरती प्रश्न विचारल्यावर रुपाली ठोंबरे म्हणले की सुनील तटकरे आमचा बॉस नाही. एकनाथ शिंदे यांचे नेते दीपक केसरकर यांचा एकदम निकटवर्तीय लोंढे याची नाशिकमध्ये SIT कडून चौकशी सुरू आहे. केसरकरांनी फोटोबद्दल त्यांचा एक व्हिडिओ जाहीर केला. त्या व्हिडिओवरती बी लोकांकडून टीका होत आहेत. लोकांचं म्हणणं आहे की केसरकरांची अजून भोंदूबाबाची भक्ती कमी झालेली दिसत नाही. भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात सुरुवातीला एकाच महिलेची तक्रार होती, परंतु आता 3 महिला समोर आल्याचं सांगितलं जाते. काल या भोंदूबाबाची सलग 7 तास चौकशी करण्यात आली. यामधून काय काय गोष्टी बाहेर आल्या हे पोलिसांनी माध्यमांना सांगितल्यानंतर समजलं. राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असताना महेश लांडगे, गोपीचंद पडळकर, निलेश राणे कुठं गायब झालेले आहेत का, यांच्या काही फायली या बाबाकडे आहेत, असा प्रश्न पोळ यांनी विचारला. महाराजाबद्दल झालेल्या या कांडानंतर आता गावातील लोकही समोर येऊन बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की या बाबाची गावामध्ये प्रचंड दहशत होती. गावकरी या बाबाच्या भीतीमुळे समोर येऊन काही बोलत नव्हते, परंतु आता गावकरी समोर येऊन बोलायला लागलेले आहेत. या बाबाच्या धमक्यांमुळं गावातील शेळके वस्तीमधील काही शेतकऱ्यांना त्यांचं घर आणि शेत सोडून गावाच्या बाहेर जाऊन राहावं लागत असल्याचं सांगितलं जाते. त्याने बळजबरीने रस्ता बंद केल्याने त्या शेतकऱ्यांना त्यांचं बांधलेलं घर सोडून गावच्या बाहेर राहण्याची परिस्थिती आलेली सांगितली जाते. पण त्यांचं म्हणणं आहे की शिवनिका ट्रस्ट आता गावकऱ्यांच्या ताब्यात द्यावी. या बाबाचा या ट्रस्टवरती काही अधिकार आणि संबंध न ठेवावा. अंजली दमानिया यांनी एक धक्कादायक दावा केला. त्यांनी म्हणल्यानुसार राजकारणातील सर्वात मोठे नेते, भरपूर नेते या बाबाकडे जायचे. या बाबाकडून एक शक्तिवर्धक, एक जल घ्यायचे. त्या जलामध्ये वायग्राच्या गोळ्या आणि कप सिरप हे सर्व कुठून मिक्स केलेलं असायचं. हे शक्तिवर्धक जल घेण्यासाठी मोठे नेते या बाबाकडे हेलिकॉप्टर गाड्या पाठवत असायचे, असा दावा अंजली दमानिया यांनी केलेला आहे. राष्ट्रवादीचा एक नेता म्हणला की अशोक खरात याची पूर्ण चौकशी होईपर्यंत त्याचं नीट देखभाल करावी, नाहीतर त्याला जेलमध्येच मारण्यात येईल. तृप्ती देसाई असं म्हणल्या की 24 तारखेला बाबाला जेव्हा कोर्टामध्ये हजर करणार आहेत तेव्हा आपसातील भांडण आणि दंगल दाखवून या बाबाचा एन्काउंटर होऊ शकतो. अशोक खरात याच्या प्रकरणामध्ये सुरुवातीला फक्त यासाठी चौकशी सुरू होती. आता या चौकशीमध्ये आयकर विभागाची एंट्री झालेली आहे. या बाबाच्या आसपास असणाऱ्या सर्व देणगीदार, याचे पार्टनर, भागीदार, या बाबाचा इन्कम स्त्रोत काय होता, याच्याकडे पैसे कुठून येत होते, यांनी ही मालमत्ता कशी विकत घेतली, या सर्व गोष्टींचा तपास आता स्वतंत्रपणे आयकर विभाग करणार आहे. त्यामुळे याच्याजवळ असणारे याचे पार्टनर, देणगीदार, ज्या लोकांनी याला जमिनी दान केल्या किंवा यांच्याकडे कसे व्यवहार झाले, याच्याकडे जमिनी कशा आला, या सर्व संबंधित याच्या जवळपास असणाऱ्या व्यक्तींचे धाबेदान आणलेले आहेत. पाथर्डीमधील शेतकरी आता समोर येत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार या भोंदूबाबाने आमच्या शेतीबरोबर व्यवहार केला. यातीलच एक शेतकरी ढगे समोर येऊन ते सांगत आहेत की यांच्या मुलाने खरात बरोबर व्यवहार केला होता. या व्यवहाराचे पैसे मिळाले की नाही हे त्यांना माहिती नाही, परंतु जेव्हापासून ढगे यांच्या मुलाने या खरात बरोबर व्यवहार केला होता तेव्हापासून ढगे यांचा मुलगा बेपत्ता असल्याचं त्याने TV9 मराठीला बोलताना सांगितलं. अशोक खरात याला अटक झाल्यानंतर त्याच्याबद्दलचे वेगळे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.